नमस्कार, मी ऋतुजा कदम. आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा. महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरामोहरा बदलतोय याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत. सुरुवात करूयात सविस्तर बातम्यांना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेमध्ये झालेला सामंजस्य करार यांच्या अंमलबजावणीचा आणि राज्यातील डेटा सेंटरच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्र देशातील सगळ्यात मोठा डेटा सेंटर हब बनवण्याच्या दिशेनं वाटचाल करत असून नवी मुंबईमधील महापे पाठोपाठ आता खालापूरला तिसरं महत्वाचं डेटा सेंटर क्लस्टर म्हणून विकसित केलं जाणार आहे. या सर्व प्रकल्पांना गती देण्यासाठी जमीन वाटप, पर्यावरण मंजुरी आणि इतर परवानग्या पुढील 3 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. दावोस करारामधील प्रकल्पांवरती देखरेख ठेवण्यासाठी 10 प्रमुख अधिकाऱ्यांवरती विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सेवा क्षेत्रातील डेटा सेंटर्स, आयटी, फिनटेक आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर या प्रकल्पांना प्राधान्य देऊन निश्चित कालमर्यादेत कामं पूर्ण करण्यावर शासनाचा भर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह इथे मुंबई टेक वीक 2026 ची घोषणा आणि लोगोचं अनावरण करण्यात आलं. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथे हा भव्य सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमात ओपन एआय, मेटा आणि गुगल क्लाउड यांसारख्या जापान्या सहभागी होतात. आपल्याला कल्पना आहे की आता ही जी काही एआयची वेव्ह आहे ती कोणी थांबवू शकत नाही, पण त्या वेव्हवर आपण, त्या लाटेवर आरूढ होऊन आपल्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाची जी लढाई आहे तिला गती देऊ शकतो, त्याला स्केलवर नेऊ शकतो. तोच प्रयत्न इंडिया एआय मिशनच्या माध्यमातून प्रधानमंत्री करतायत. तोच प्रयत्न महाराष्ट्रात आपण करतोय. महाराष्ट्रातील प्रमुख पिकांचे कीड आणि रोगांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागानं क्रॉप सॅप 2.0 हा अद्ययावत उपक्रम सुरू केला. या अंतर्गत विकसित केलेल्या महाविस्तार अॅपद्वारे शेतकऱ्यांना एआय फोटो आयडेंटिफिकेशन, पीक सल्ले, हवामान अंदाज आणि बाजारभावाची अचूक माहिती मिळणार आहे. वसुधा एआय सेवा आणि सक्रिय पीक सल्ला प्रणाली अंतर्गत 155313 या टोल फ्री क्रमांकाद्वारे शेतकऱ्यांना थेट कृषी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आलंय. तंत्रज्ञानावर आधारित या सुविधेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना कीड रोगांच्या प्रादुर्भावाविरुद्ध आणि तात्काळ पीक संरक्षण सल्ले एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय बँकर्स समितीची 171वी बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट लावून अडवणूक करणाऱ्या बँकांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत ही अट न लावण्याचे स्पष्ट निर्देशही दिलेत. पीक कर्ज वितरणामध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ नफ्याचा विचार न करता सामाजिक बांधिलकी जपावी आणि यावर्षी किमान 80 ते 85% उद्दिष्ट गाठावं असे आदेशही दिलेत. याप्रसंगी मुद्रा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसह बँकांनी प्रत्यक्ष कामात उतरून राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्याचं आवाहन करण्यात आलं. ठाणे आणि परिसरातील युवकांसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमाअंतर्गत अद्ययावत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलंय. या केंद्राच्या माध्यमातून स्थानिक तरुण तरुणींना मोफत प्रशिक्षणासह रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे महत्वपूर्ण कार्य या केंद्रातून केलं जाणार असून केवळ एका इमारतीचं उद्घाटन नसून हजारो युवकांच्या स्वप्नांना नवे पंख मिळाले असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी काढलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईत एमओयू सायनिंग सेरेमनी फॉर ट्रान्सफॉर्मिंग स्किल्स इकोसिस्टम इन महाराष्ट्र हा विशेष कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी महाराष्ट्राचा कौशल्य विकास विभाग आणि दक्षिण कोरियाच्या नामांकित संस्थांदरम्यान ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आले. या कराराअंतर्गत कोरियाच्या प्रसिद्ध लर्निंग फॅक्टरी मॉडेलवर आधारित प्रगत प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रामध्ये उभारली जाणार असून लाईफ लॉंग लर्निंग या व्यापक डिजिटल धोरणाची निर्मिती केली जाईल. तसंच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि कोरियाच्या केस्टा या संस्थेच्या भागीदारीतून आणि विद्यार्थ्यांना प्रगत पदव्युत्तर शिक्षण, पीएचडी आणि संयुक्त संशोधनाची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. नमस्कार.